हरि ओम। ओम तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथम अध्यायः। योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण। अशा प्रकारे ओम तत्सत श्रीमद्भगवद्गीता नामक उपनिषदांचे उपनिषद असलेले ब्रह्मविद्या आणि योगविद्या यांनी समृद्ध असलेले यातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवाद रूपात अर्जुन विषाद योग हा पहिला अध्याय संपन्न। ओम तत्सत इति श्रीमद्भगवत। ओम योगेश्वरा, आदि अनादि अनंता अजन्मा अरूपा पाप उद्धारा परब्रह्मा परमात्मा परमेश्वरा प्राणेश्वरा विश्वेश्वरा विधात्या विश्वनिर्मात्या शिवसुंदरा जगोद्धारा जगदीशा जगन्नाथा जनार्दना निराकारा निर्विकारा निर्गुणी प्राणेश्वरा हृदयेश्वरा सर्वव्यापी सर्वसाक्षी सर्वेश्वरा भक्तवत्सला करुणाकरा कृपाळा दीनदयाळा दीनानाथा दयाळा दिव्य ज्योती तूच एक सत्य आहेस। तूच एकमेव सत्य आहेस। तूच एकमेव परमसत्य आहेस। तुझ्याशिवाय इतर सर्व काही आभास आहे। तुझ्या दिव्य ज्योतीच्या दिव्य ज्ञानप्रकाशात साक्षात्काराचा मार्ग आमच्या चक्षुंना भावतो। तुझ्या दिव्य तेजाने प्राप्त झालेल्या ऊर्जेने आम्ही साक्षात्काराप्रत मार्गस्थ होतो। तुझ्या दिव्य वात्सल्याने साक्षात्कारी मार्ग सुकर होतो। तुझ्या अमृतवाणीने आमची इंद्रिय साक्षात्काराकडे आकृष्ट होतात। तुझ्या दिव्य लीलेने प्राप्त झालेला हा नरदेह तुझ्या साक्षात्कारी दिव्य दर्शनाने पावन होतो, योगमय होतो। ओम तो योगेश्वर हेच एकमेव सत्य आहे। या एकमेव सत्याशिवाय विश्वातील इतर यच्च यावत सर्व काही नष्ट होणारे आहे। त्यामुळे ते अशाश्वत आहे। विश्वासकट विश्वातील सर्व काही त्या परमात्म्यामधून निर्माण झाले आहे। येथे एकही गोष्ट अशी नाही की जी त्या परमात्म्यामधून निर्माण झालेली नाही। आपण काहीही निर्माण करू शकत नाही। त्या विधात्याने अगोदरच सर्व काही रचून ठेवले आहे। मानवाला लागणारे सर्व काही त्याने येथे आधीच तयार करून ठेवले आहे। काही नवीन असे तयार करण्याची आवश्यकता नाही। मानव नवीन काही तयार करू शकतही नाही। मानव त्या परमात्म्याने अगोदरच येथे तयार केलेल्या वस्तूंचा शोध घेतो। त्या वस्तू तोडतो, जोडतो, एकमेकात मिसळतो, त्याचा आकार बदलतो, त्याचं रूप बदलतो। त्यामुळे त्याचे गुणधर्म बदलतात। परंतु तो नव्याने कोणतीही वस्तू निर्माण करू शकत नाही, निर्माण करत नाही। तसेच तो कोणतीही वस्तू नष्ट करू शकत नाही। ते त्याला अशक्य आहे। त्या योगेश्वराने हे विश्व त्यातील वस्तू मानवाच्या उपभोगासाठीच निर्माण केलेल्या आहेत। मानवाने स्वकष्टाने स्वधर्माने या वस्तू प्राप्त कराव्या अशी त्या परमेश्वराची अपेक्षा आहे। जे आहे ते उपभोगून मानवाने आपले आयुष्य योगेश्वराच्या सेवेला अर्पण करून या नरदेहाचे सार्थक करावे हाच या नरदेहाचा एकमेव उद्देश आहे। ही अमृतवाणी प्रत्यक्ष भगवंत श्रींची असल्यामुळे ती श्रीमंत झाली आहे। धर्म कर्म अर्थ यश कीर्ती ज्ञान आणि वैराग्य याने ती संपन्न आहे। अशी ही श्री संपन्न दिव्य वाणी आहे। प्रत्यक्ष भगवंत श्रींनी ती कथन केली आहे। त्यामुळे याला श्रीमद भगवत
असं म्हटलं आहे. अशी ही प्रत्यक्ष भगवंत श्रींची दिव्यवाणी आपल्याला ग्रहण करायला मिळते आहे, हे आपले परम महत भाग्य आहे. याचा स्वाद आस्वाद आपण घ्यायचा आहे. नुसता आस्वाद घेऊन न थांबता त्याचं आकलन करून घ्यायचं आहे. नुसतं आकलन करून न घेत थांबता त्याचं चिंतन करायचं आहे. नुसतं चिंतन करून न थांबता त्याचं आचरण करायचं आहे. या आचरणाने साक्षात्काराची प्रतीक्षा करायची आहे. ही प्रतीक्षा करत असताना ते दिव्य अमृत यथामती यथाशक्ती इतरांना तीर्थप्रसाद म्हणून वाटायचं आहे. मोकळं करून द्यायचं आहे. हे प्रभूचं कार्य आहे. निजधामाच्या वारीला वारकरी जमवून टाळ मृदुंगाच्या गजरात प्रस्थान ठेवायचं आहे. नरदेहाचं सार्थक करायचं आहे. एक दिवस ते दिव्यद्वार उघडेल. आपला आत प्रवेश होईल. ओम तत्सत्वम असी. या पहिल्या अध्यायाचा उपयोग प्रस्तावना असा आहे. तेव्हा आता या गीतेला असलेल्या युद्धाची पार्श्वभूमी माहीत करून घेऊया. पार्श्वभूमी. कुरुवंशातील शांतनू राजाला 3 पुत्र झाले. देवव्रत भीष्म, विचित्रवीर्य आणि चित्रानंद हे ते 3 पुत्र होत. विचित्रवीर्याचे 3 वंशज होते. धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर हे ते 3 वंशज होत. यापैकी विदुर हा दासीपासून झालेला असल्यामुळे सूतपुत्र होता. धृतराष्ट्राला 100 पुत्र होते. पांडूला 5 पुत्र होते. देवव्रत भीष्म महापराक्रमी, युद्धात अजिंक्य होता. त्याला इच्छा मरणाचा वर प्राप्त झालेला होता. त्याने महाभारताच्या निकराच्या युद्धात युद्धभूमीवर देह ठेवला. भीष्माला युद्धात हरवणे अशक्य होते. तसेच तो इच्छामरणी होता. त्यानेच अर्जुनाला त्याला कसे मारायचे, त्याला कसे हतबल करावे त्याचे रहस्य सांगितले. त्याप्रमाणे अर्जुनाने शिखंडीच्या मागून त्याच्यावर बाण सोडले. त्यातच त्याचे पतन झाले. भीष्म हा 100 कौरव आणि 5 पांडव यांचा चुलत आजोबा होता. धृतराष्ट्र हा जन्मांध होता. त्याला दुर्योधनादी 100 पुत्र होते. पांडू हा महापराक्रमी होता. त्याने राज्याचा खूप विस्तार केला. त्याला शिकारीचा छंद होता, त्यामुळे तो अरण्यात राहिला. तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्याला 5 मुलगे होते. युधिष्ठिर, धर्म, भीमसेन, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे ते 5 पुत्र होत. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, त्याचा पुत्र परीक्षित, त्याचा पुत्र जनमेजय असा नंतर पुढे वंशविस्तार झाला. पांडवांची आई कुंती ही भगवंत श्रींची आत्या होती. अर्जुनाची पत्नी सुभद्रा ही भगवंत श्रींची बहीण होती. प्रद्युम्न हा भगवंत श्रींचा मुलगा होता. अभिमन्यू हा सुभद्रेचा मुलगा होता. पांडू अरण्यात राहत असल्यामुळे पांडव अरण्यातच लहानाचे मोठे झाले. यज्ञकर्माने पवित्र अशा तपोवनात त्यांच्यावर बालपणातच ऋषी मुनींचे सुसंस्कार झाले होते. पांडूच्या मृत्यूनंतर ऋषींनी पांडवांना धृतराष्ट्राच्या सुपूर्त केले. त्यानंतर तेथे राजवाड्यात पांडव राहू लागले. कौरव पांडवांचे शिक्षण गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्माचार्य यांच्या संस्कारात सुरू झालं. पुढे 105 कौरव पांडवांचं आपापसात पटेनासं झाले. त्यांच्यात यथाअवकाश राज्याची अर्धी वाटणी झाली. पांडवांनी महापराक्रमाने वैभवशाली असा राज्याचा विस्तार केला. त्यावेळच्या रिवाजानुसार त्यांनी राजसूय यज्ञ केला. त्यांच्या वैभवाने दुर्योधन मत्सरी झाला. द्रौपदीवर त्याची वाईट नजर गेली. त्याने कपटाने धर्मराजाला द्यूत खेळायला चेतवलं. त्यात पांडव द्रौपदीसह सर्वस्व हरले. शर्तीनुसार पांडवांना 12 वर्षे वनवासात आणि 1 वर्ष अज्ञातवासात काढावं लागलं.
सर्व अटींचं योग्य काटेकोर पालन करून झाल्यावर पांडवांनी कौरवांकडे त्यांचं राज्य परत मागितलं. येथेच महाभारताच्या युद्धाची ठिणगी पडली. दुर्योधनाने पांडवांचं राज्य परत द्यायला साफ नकार दिला. पितामह भीष्म विदुर यांनी कितीही सांगूनही दुर्योधनावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. स्वतःच्याच मताप्रमाणे सल्ला देणारे त्याला जवळचे वाटू लागले. यात दुःशासन, शकुनी, कर्ण आघाडीवर होते. आंधळ्या धृतराष्ट्राने पुत्र प्रेमापुढे धर्मनीतीकडे पाठ फिरवली. भगवंत श्री पांडवांकडून सलोख्याचा प्रस्ताव घेऊन गेले होते. त्यांनी दुर्योधनाकडे पांडवांसाठी केवळ 5 गावांची मागणी केली. त्यावेळी दुर्योधनाने सांगितलं, अणकुचीदार सुईच्या अग्रभागावर जेवढी जमीन राहील तेवढी सुद्धा जमीन पांडवांना मिळणार नाही. शेवटी माता कुंतीच्या आज्ञेने, पत्नी द्रौपदीच्या इच्छेने, भगवंत श्रींच्या सल्ल्याने अपरिहार्यपणे नाईलाजाने पांडवांनी युद्ध करून आपलं राज्य परत मिळवण्याचा निर्णय घेतला. या युद्धाला सुरुवात होण्याआधी अर्जुनाने भगवंत श्रींजवळ दोन्ही सैन्यातील योद्धे कोण कोण आहेत ते एकदा निरखण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी तो स्वजनांच्या आसक्तीने ग्रस्त झाला. त्याला योग्य असा केलेला उपदेश म्हणजेच हे गीतामृत होय. गीतासू. गीतासू हे आदर व्यक्त करणारं आहे. गीता या शब्दामध्ये मूळ शब्द गीत असा आहे. गीत म्हणजे गाणं, कवन, काव्य. गीत याचं पुल्लिंग गीतम. यापेक्षा गीता हेच नाव या ग्रंथाला योग्य वाटतं. कारण भगवंत श्रींनी यातील उपदेश आईच्या मायेने, वात्सल्याने केला आहे. जिथे प्रेम, वात्सल्य, माया, प्रीती असते तेथे कवन काव्य असतं. आनंदात उल्लसित अवस्थेत गाणं गुणगुणलं जातं. विराहात प्रेम असतं म्हणून गीत गायलं जातं. वियोगात दुःख असतं, त्यामागे प्रीतीचा ओलावा असतो. बेहोशीत मोकळेपणाने गाणं स्फुरतं. प्रेम, प्रीती याचा गीताशी संबंध असतो. आईची माया काही वेगळीच असते. अपत्य सुखी, समाधानी, आनंदी व्हावं एवढा एकमेव उद्देश त्यामागे असतो. त्यासाठी कोणताही पराकोटीचा त्याग करायला त्या माऊलीची तयारी असते. त्यात वृक्ष व्यवहार नसतो, आळस, क्रोध नसतो, मतलबीपणा नसतो. निस्वार्थपणे ती माया करते. त्या मायेत वात्सल्य असतं, प्रेम, जिव्हाळा, ममता असते. आपल्याला बरं वाटावं, अपत्याला बरं वाटावं, त्याला आनंद व्हावा म्हणून ती गीत गाते. त्याने 4 घास समाधानाने, खुशीने खावे म्हणून ती गीत गात त्याला भरवते. त्याने शांत सुखाने झोपावं म्हणून अंगाई गीत म्हणते. अपत्याने विचारलेल्या प्रत्येक शंकेला ती उत्तर देते. परत परत विचारलेल्या प्रश्नांना न कंटाळता उत्साहाने उत्तर देते. त्याची उत्सुकता वाढावी म्हणून त्याला उद्युक्त करते. त्याला प्रश्न, शंका विचारायला उद्युक्त करते. त्याला प्रोत्साहन देते. त्याचं पूर्ण समाधान होईपर्यंत त्याला उत्तरं देते. चुकीचे प्रश्न विचारले तरी रागवत नाही. वात्सल्याने त्याला समजावून सांगते. त्याचं कल्याण व्हावं, त्याचं भलं व्हावं हा एकमेव उद्देश त्यामागे असतो. त्यामुळे अपत्य आईजवळ मोकळ्या मनाने बोलू शकतं. भगवंत श्रींनी अर्जुनाला गीतोपदेश आईच्या मायेने केलेला आहे. अर्जुनाने सरळ बुद्धीने भगवंत श्रींजवळ मन मोकळं केलं आहे. मनात आलेल्या शंका निसंकोचपणे विचारलेल्या आहेत. भगवंत श्रींनीही त्याची उत्तरं आनंदाने दिली आहेत. विचारलेल्या सर्व प्रश्नांना न कंटाळता उत्तरं दिली आहेत. एवढंच नव्हे तर अर्जुनाचं पूर्ण समाधान होण्यासाठी त्याच्या प्रश्नांच्या अनुषंगाने इतरही उपदेश केलेला आहे. संपूर्ण गीतोपदेश करताना भगवंत श्री प्रसन्न सुहास्य वदने समजावून सांगत आहेत. शेवटी अर्जुनाचं समाधान झाल्याची खात्री करून घेऊन मगच उपदेश करणं थांबवलं आहे. अपत्याला जन्म दिल्यावर माता शेवटपर्यंत बाळाच्या पाठीशी असते. भगवंत श्री शेवटपर्यंत अर्जुनाच्या पाठीशी राहिले आहेत.
अनंत काळ त्याचं हित चिंतलेलं आहे. भगवंत श्री जगज्जननी आहेत, त्यामुळे त्यांनी अर्जुनाच्या निमित्ताने विश्वातील समस्त मानवाला उपयुक्त असं तत्वज्ञान सांगितलं आहे. संपूर्ण विश्वाच्या हिताचा मार्ग दाखवला आहे. गीतेत कशावरही कुणावरही टीका निंदा नाही, स्तुती नाही, फक्त वास्तव तत्वाचा मार्ग दाखवलेला आहे. योगेश्वरांनी आईच्या मायेने गीता सांगितली. ज्ञानेश्वर माऊलींनी तीच गीता लोकांना समजावी म्हणून संस्कृतमधून प्राकृतात आणली. आता तीच गीता प्राकृतातून मराठीत सांगितली जात आहे. याचबरोबर इतर अनेक भाषांमधून गीतेचे भाषांतर होत आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात, भारताबाहेर सर्वत्र त्या बोली भाषांमधून गीतेचे भाषांतर होत आहे, होत राहणार आहे. गीतेवर, त्या अमर तत्वज्ञानावर असंख्य ग्रंथ लिहिले गेले आहेत, लिहिले जात आहेत, लिहिले जाणार आहेत. म्हणूनच गीता ही जगत मान्य आहे. त्यात मातृहृदयी जीवन तत्व आहे. ती वाचणाऱ्याचे अपत्याप्रमाणे तात्विक संगोपन करते. यास्तव या ग्रंथाचे नाव गीता माऊली आहे. उपनिषत्सु, उपनिषत्सु असे अनेक वचन आदराने म्हटले आहे. गीतेचा एक एक अध्याय म्हणजे एक एक उपनिषद आहे. गीता ही उपनिषदांचे उपनिषद आहे. यात सर्व उपनिषदांचे सार आलेले आहे. गीतेचा उपदेश विस्तृत आहे. तो अर्जुनाप्रमाणेच सर्व मानव जातीला कळावा आणि मानवाने आपला आत्मोद्धार करून घ्यावा, अशी गीतेची अपेक्षा आहे. गीता प्रत्यक्ष भगवंत श्रींनी सांगितली आहे, त्यामुळे त्याला एक आगळे महत्त्व आले आहे. गीता साधारण इसवी सन पूर्व 5000 वर्षांपूर्वी सांगितली गेली असं मानलं जातं. परंतु गीतेतील उपदेश हा त्रिकाला बाधित आहे. गीता सांगितल्यापासून आज तागायत आणि येथून पुढेही गीतेचा उपदेश उपयुक्त आहे. मानवाने या विश्वात आयुष्य कसे व्यतीत करावे, त्यासाठी काय करावे आणि काय करू नये, त्या योगे आपला आत्मोद्धार कसा साधावा, हे गीता सांगते. भगवंत श्रींचा हा 8वा आणि दशावतारापैकी शेवटचा अवतार आहे. आता पुन्हा भगवंत श्री या पृथ्वीवर अवतार घेणार नाहीत. 9व्या अवतारात ते बुद्धी देत आहेत. 10व्या अवतारात ते शक्ती देतील. या बुद्धिशक्तीचा मानवाने सदुपयोग करून घ्यावा आणि आपला उद्धार करून घ्यावा, यासाठी ही गीता अर्जुनाचे निमित्त करून अखिल मानवजातीचे कल्याणाकरता कथन केले आहे. आता पुन्हा या पृथ्वीवर भगवंत श्रींचा अवतार होणे नाही. यासाठी जे काही मानवाच्या कल्याणाकरता सांगायचे होते ते या गीतेच्या उपदेशाने सांगून ठेवलेले आहे. म्हणून ते सांगताना येथून पुढे ते कायम उपयुक्त होईल असंच सांगितलेलं आहे. यास्तव योगेश्वराप्रमाणे गीता ही त्रिकाला बाधित आहे. यात ब्रह्मविद्यायाम यात ब्रह्मविद्या सांगितली आहे, आत्मविद्या सांगितली आहे. द्रष्टा आणि द्रष्टू यांचे मिलन म्हणजे आत्ममिलन. आत्ममिलन झाले की मुक्ती मिळते. मुक्ती मिळाली की जन्ममरणाचे फेरे घ्यावे लागत नाहीत. यासाठी आपले आचरण पूर्ण शुद्ध असावे लागते, कारण आत्मा हा पूर्ण शुद्ध आहे. त्याच्यात विलीन व्हायचं म्हणजे त्याच्याप्रमाणे शुद्ध असावे लागते. पूर्ण शुद्धमध्ये पूर्ण शुद्धच सामावले जाईल, नाहीतर भेसळ होईल. तरच द्रष्टू स्वरूपात द्रष्ट्यात अवस्थित होईल. यासाठी आपले आचरण ब्रह्माला अपेक्षित असेच ठेवावे लागते. यालाच ब्रह्मचर्या असं म्हणतात. ब्रह्माला अपेक्षित असे आचरण करणे, यामुळे आपण पूर्ण शुद्ध होतो. त्यामुळे आत्म्यामध्ये विलिनीकरण शक्य होते. या उपदेशामुळे आपले आचरण शुद्ध होते. आपल्याला ब्रह्मतेज प्राप्त होते. म्हणजेच आपली कांती ब्रह्माच्या
चर्येसारखी होते. यालाच ब्रह्मचर्या असं म्हणतात. तेव्हा ब्रह्मचर्या याचे दोन्हीही अर्थ आपण प्राप्त करून घ्यायचे आहेत. गीतेत प्रतिपादन केलेली ब्रह्मविद्या जाणून आचरणात आणायची आहे. योगशास्त्रे. गीतेमध्ये अर्जुन विषाद योग, सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञानकर्म संन्यास योग, संन्यास योग, ध्यानयोग, ज्ञानविज्ञान योग, अक्षर ब्रह्मयोग, राजविद्या राजगुह्य योग, विभूती योग, विश्वरूप दर्शन योग, भक्ती योग, क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग, गुणत्रय विभाग योग, पुरुषोत्तम योग, दैवासुर संपद विभाग योग, श्रद्धात्रय विभाग योग, मोक्ष संन्यास योग, अशा 18 अध्यायात 18 प्रमुख योग सांगितलेले आहेत. हे योग सांगताना इतर अनेक निरनिराळे योगही सांगितलेले आहेत. या योगांचा अभ्यास करून मुक्ती मिळवण्याचा हा साधन मार्ग आहे. मुक्ती मिळवण्यासाठी मानवाचे आचरण शुद्ध कसे असावे लागते याचे गीता मार्गदर्शन करते. यामुळे त्याच्या आचरणाने रोजच्या जीवनात मानवाचे आचरण शुद्ध राहते. नित्य शुद्ध आचरणाने अंतिम मुक्ती प्राप्त होते. साक्षीदार. महाभारतातील युद्ध प्रसंगी अर्जुनाने युद्धाला आरंभ करण्यापूर्वी भगवंत श्रींना आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करायला सांगितले. येथे पोहोचल्यावर त्याने प्रत्यक्ष पाहिले की त्याला त्याचे आजोबा, गुरु, बंधू, आप्तेष्ट, नातेवाईक इत्यादींजवळ युद्ध करायचे आहे. हे पाहून तो संभ्रमात पडला की युद्ध करावं की करू नये. त्याने भगवंत श्रींना याविषयी उपदेश करायला सांगितलं. हा उपदेश म्हणजेच गीतोपदेश. येथे 2 सैन्यांच्या मध्यभागी रथामध्ये अर्जुन आणि भगवंत श्री यांच्या व्यतिरिक्त इतर कुणीही नाही. त्यामुळे खरं पाहता गीतेला आणखी कुणी साक्षीदार असण्याचं कारणच नाही. परंतु आपल्या सर्वांचं, संपूर्ण मानवजातीचं भाग्य थोर म्हणून गीतेला इतर साक्षीदार होते. तसं नसतं तर गीता ही अर्जुन आणि भगवंत श्री यांच्यामधील खाजगी संवाद झाला असता आणि कदाचित तो काळाच्या पडद्याआड लुप्त झाला असता. गीतेचे साक्षीदार असं म्हटलं तर 4 व्यक्ती आहेत. अर्जुन स्वतः भगवंत श्री, वेद महर्षी व्यास आणि संजय. येथे गीतेचा साक्षीदार नसूनही आणखी एका व्यक्तीविषयी विवेचन करणं उचित होईल. ती व्यक्ती म्हणजे राजा धृतराष्ट्र. अर्जुन युद्ध करावं की करू नये अशा संभ्रमात पडल्यावर अर्जुनानेच भगवंत श्रींना उपदेश करायला विनंती केली. त्यामुळे अर्जुन हा गीतेचं कारण आहे. त्यामुळे गीतेचा प्रथम तोच साक्षीदार आहे. ऐकणारा हा बोलणाऱ्यापेक्षा जास्त महत्वाचा असतो. बोललेलं प्रथम ऐकायला येतं. ऐकायला न आल्यास माणूस बोलू शकत नाही. भगवंत श्री यांनी गीता सांगितली. त्यामुळे ते गीतेचे दुसरे साक्षीदार आहेत. वास्तविक भगवंत श्री तर सर्व साक्षी आहेत. तरी सुद्धा त्यांना इतरांप्रमाणे साक्षीदार म्हणायचं एक वेगळं कारण आहे. पुढे गीतोपदेश पुन्हा करायला सांगितल्यावर भगवंत श्री म्हणाले, ते सर्व पुन्हा सांगणं आता मला शक्य नाही. कारण गीता सांगायला मी योगयुक्त होऊन ते परमसत्य तत्वज्ञान सांगितलं होतं. त्यामुळे भगवंत श्रींना सुद्धा इतर साक्षीदारांप्रमाणेच साक्षीदार म्हणायचं आहे. वेद महर्षी श्री व्यासमुनी हे अंतर्ज्ञानी होते. त्यायोगे ते दुसऱ्याच्या मनातील विचार, भाव जाणू शकत होते. ते या गीतोपदेशाला साक्षी राहिले
म्हणून तर पुढे त्यांची संहिता रचू शकले. आपलं भाग्य थोर की ती संहिता लिहायला श्री गजाननासारखा लेखनिक मिळाला. यामुळेच आपल्याला आज गीतोपदेशाचा प्रसाद मिळत आहे. वेद महर्षी श्री व्यास हे गीतेचे तिसरे साक्षीदार आहेत. संजय, गीतेचा चौथा साक्षीदार म्हणजे संजय. धृतराष्ट्राला युद्धाची वार्ता सांगण्यासाठी वेदमहर्षी श्री व्यासांनी संजयाला दिव्य दृष्टी दिली. त्या योगे तो जाग्यावर बसून युद्धाचं दृश्य सर्वांच्या मनातील विचार, भाव, भावनांसह जाणू शकत होता. आणि 5 राजा धृतराष्ट्र. वास्तविक संजयाऐवजी राजा धृतराष्ट्र साक्षीदार असायला पाहिजे होता. संजया आधी वेदमहर्षी श्री व्यासांनी राजा धृतराष्ट्रालाच दिव्य दृष्टी देऊ केली होती. परंतु राजा धृतराष्ट्राला पक्क माहीत होतं की या युद्धात त्याचे पुत्र हरणार असून ठार मारले जाणार आहेत. स्वपुत्रांच्या संहाराची वार्ता ऐकणं आणि तो संहार प्रत्यक्ष पाहणं यात फार फरक आहे. ते त्याच्यानी पाहणे शक्य नव्हतं, सहन होणारं नव्हतं. त्यामुळे वेदमहर्षी श्री व्यासांनी देऊ केलेली दिव्य दृष्टी त्याने नाकारली. त्याच्याऐवजी ती संजयाला दिली गेली. संजयाकडून त्याला युद्धवार्ता समजत होती. श्रीकृष्णार्जुन संवादे. भगवद्गीता ही अर्जुन आणि भगवंत श्री यांच्यातील प्रश्नोत्तराच्या संवाद रूपाने सांगितलेली आहे. भगवद्गीता महाभारताच्या 6व्या अध्यायात भीष्म पर्वामध्ये योजित आहे. वेदमहर्षी श्री व्यासांनी 1,00,000 श्लोकांच्या संहितेमध्ये महाभारताच्या कथेची रचना केली आहे. वेदमहर्षी श्री व्यासांना या संहिता लिहिण्यासाठी लेखक पाहिजे होता. ब्रह्मदेवाच्या सूचनेवरून त्यांनी यासाठी श्री गणपतीचे स्मरण केले. श्री गणपतीने त्यास मान्यता दिली. मग वेदमहर्षी श्री व्यासांनी श्लोक सांगितले आणि श्री गजाननाने ते लिहून घेतले. अशा प्रकारे वेदमहर्षी श्री व्यास आणि श्री गजानन यांच्या संवादाने महाभारत आणि त्यातील गीता प्रथम लिहिली गेली. परीक्षित पुत्र राजर्षी जनमेजयाने आरंभलेल्या सर्पसत्रामध्ये यज्ञकर्मामधील विश्रांतीच्या काळात राजा जनमेजय आणि तेथे जमलेल्या सर्वांनी विनंती केल्यामुळे वेदमहर्षी श्री व्यासांनी महाभारत त्यांचा शिष्य वैशंपायन यास कथन केले. वैशंपायनाने ती कथा त्या सभेमध्ये सांगितली. त्यावेळी राजा जनमेजय आणि वैशंपायन यांच्यात प्रश्नोत्तरे झाली. या यज्ञसभेला सूतपुत्र लोमहर्षण सौती उपस्थित होता. नैमिषारण्यामध्ये कुलपती शौनकाच्या 12 वार्षिक सत्रात तपश्चर्या करणारे ब्रह्मर्षी विश्रांती घेत होते. तेथे लोमहर्षण सौती उपस्थित झाला. त्यावेळी कुलपती शौनक आणि ते ब्रह्मर्षी यांनी विनंती केल्यानुसार सौतीने महाभारताची कथा त्याने वैशंपायन याचकडून जशी ऐकली होती तशी सांगितली. महाभारतामधील कौरव पांडवांच्या निकराच्या युद्धाला 10 दिवस झाले होते. पितामह भीष्माचार्य रथाखाली शरशय्येवर होते. हे वृत्तांत राजा धृतराष्ट्राला सांगण्यासाठी संजय धृतराष्ट्राकडे आला. त्यावेळी राजा धृतराष्ट्राने संजयाला युद्धाच्या आरंभापासून त्याविषयी प्रश्न विचारले. संजयाची त्या प्रश्नांना उत्तरं म्हणजे या युद्धाचं आरंभापासूनचं वर्णन होय. त्यात भगवंत श्रींनी अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता संजयाने धृतराष्ट्राला ऐकवली. युद्ध करावं की करू नये अशा संभ्रमात द्विधा मनस्थितीत असलेल्या अर्जुनाने त्यासाठी उपदेश ग्रहण करण्याच्या इच्छेने
भगवंत श्रींना प्रश्न विचारले. अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं म्हणून भगवंत श्रींनी अर्जुनाला गीता सांगितली. परमात्मा आपणहून कोणासाठी काही करत नाही. भक्त योगयुक्त होऊन परमात्म्याला अनन्य भावे शरण गेला तरच तो अशा भक्तांच्या साह्याला धावून येतो. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. अशांच्या खालचं खाटलं जरी निघून गेलं तरी परमात्मा त्यांच्याकडे ढुंकूनही लक्ष देत नाही. आपल्याला परदेशात वास्तव्य करायचं असेल तर तिथली वेशभूषा, अन्नपाणी, राहणी, भाषा इत्यादीशी समरस व्हावं लागतं. तद्वतच परमेश्वराकडे जायचं म्हणजे आपल्याला परमेश्वरमय, परमेश्वर स्वरूप व्हावं लागतं. तरच त्याच्याशी संवाद साधू शकतो. अर्जुन भगवंत श्रींना अनन्य भावे शरण गेला आहे. हितोपदेशाची विनंती करत आहे, प्रश्न विचारत आहे. त्याच्या प्रश्नांना भगवंत श्री उत्तर देत आहेत. ती उत्तरं म्हणजे गीतोपदेश होय. अशा प्रकारे अर्जुन आणि भगवंत श्री, धृतराष्ट्र आणि संजय, वेदमहर्षी श्री व्यास आणि श्री गजानन, देव महर्षी श्री व्यास आणि वैशंपायन आणि राजा जयमेजय, सौती आणि शौनक अशी प्रश्नोत्तरे, संवाद याची गीता सांगण्याला पूर्व पीठिका आहे. अर्जुन विषाद योगो नाम प्रथम अध्याय. अर्जुनाच्या मनात युद्ध करण्याविषयी चलबिचल निर्माण झाली. युद्ध करण्यासाठी रणांगणावर आल्यावर युद्धभूमीवरील दृश्य पाहून युद्ध करावे की करू नये असं त्याचं द्विधा मत झालं. त्याच्या मनाची द्विधा अवस्था झाली. युद्ध करणं योग्य की अयोग्य ते त्याला कळेनासं झालं. तो गांगरून गेला. यालाच गीतेने विषाद असा शब्द वापरला आहे. योग या शब्दात युज असा धातू आहे. युज म्हणजे जुळणे, मिलन होणे, समरूप होणे, स्थिर होणे, स्थित होणे. एक विशेष गोष्ट सोडल्यास इतर सर्व गोष्टींचा निरोध झाल्यामुळे त्या एका विशिष्ट गोष्टीत तदरूप तदाकार होणे, या अशा अवस्थेला योग असं म्हणतात. युद्धभूमीवर अर्जुन विषादावस्थेत स्थित झाला. त्याला युद्ध करायला आलेला असताना युद्ध नको असेही वाटले. ब्रह्मामधूनच माया निर्माण होते. मनुष्य जन्मतःच ब्रह्मानंद अनुभवित असतो. पुढे त्या आनंदाचं सुखात रूपांतर होतं. त्या सुखाचा त्याला लोभ सुटतो, त्यात तो गुरफटतो. याच मायेच्या प्रभावाने तो प्रमाद करू लागतो. त्यामुळे त्या सुखातून तो दुःखात जातो. याचाच अर्थ ब्रह्म, माया, सत, असत, सुख, दुःख, चांगलं, वाईट, देव, दानव त्या परमात्म्यातच स्थित असतात. त्यातूनच ते उत्पन्न होतात. परमेश्वर दर्शनाने आपल्यातील माया त्या योगेश्वरात विलीन होते. या दर्शन योगाने आपण ब्रह्मानंदी होतो. पुढे हा ब्रह्मानंदी त्या परम तत्वात विलीन होतो. त्यावेळी आपला आत्मांश त्या परम आत्म्यात विलीन होतो. योग प्रसादाने मनुष्य योगी होतो आणि त्याला मुक्ती मिळते. वाल्या कोळी हा लुटारू, दरोडेखोर, खूनी होता. त्याचा नारद मुनींशी योग आला. नारद मुनींनी त्याला उपदेश केला. त्या उपदेशाच्या तपश्चर्येने वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. गौतम ऋषींची पत्नी अहिल्या भ्रष्ट झाल्यामुळे शापित होऊन पतीत झाली होती. ती अरण्यामध्ये एकाकी जीवन कंठीत होती. तिला श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शाचा योग आला. ती श्रीराम प्रभूंना अनन्य भावे शरण गेली. श्रीराम प्रभूंच्या कृपेने ती मुक्त झाली. कंस आणि शिशुपाल या दोघांना पूर्ण कल्पना होती की त्यांना श्रीकृष्णाच्या हातून मरण येणार आहे. त्यामुळे सतत त्यांना ध्यानीमनी श्रीकृष्णच आठवत असे. ही त्यांची नकारात्मक भक्ती होती. भगवंत श्रींनी त्यांना जेव्हा ठार केले त्यावेळी त्यांच्या शरीरातून अंतरात्मा बाहेर आला. त्याने भगवंत श्रींच्या पायावर समर्पण केले आणि तो तेथेच विलीन झाला. अर्जुनाच्या मनात विषाद निर्माण झाला.
त्याचं भाग्य थोर हा विषाद भगवंत श्रींच्या साक्षीने निर्माण झाला. अर्जुन या विषादामुळे भगवंत श्रींना अनन्य भावाने शरण गेला. भगवंत श्रींना त्याने कल्याणकारी उपदेश करण्याविषयी विनवलं. अर्जुनाच्या या विषादरूपी हृदयाला भगवंत श्रीरूपी रवीचा स्पर्श झाला आणि त्यामधून गीतोपदेशी नवनीत प्रसाद अर्जुनाला मिळाला. प्रसाद वाटण्यासाठीच असतो. वेदमहर्षी श्री व्यासमुनींनी थोर कृपेने तो प्रसाद तुम्हा सर्व मानवांपर्यंत पोचचा केला. अर्जुनाप्रमाणे आपणा सर्वांचं या प्रसाद सेवनाने कल्याण होत आहे, होत राहो. अर्जुनाच्या विषादाचा योग झाला म्हणून या अध्यायाला अर्जुन विषाद योग असं म्हटलेलं आहे. या प्रसादाचं सेवन करण्याचा दृढ निश्चय करून योगेश्वरांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्याच कृपादृष्टीत आता पुढील वाटचाल करूया. अध्याय पहिला समाप्त. ओम तत्सत त्वम असि. हरिओम.